वागळूज येथे बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शहरातील काम आवरून गावी परतणाऱ्या युवकास बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास बेडनगर राष्ट्रीय महामार्गावरील वागळूज येथे घडली आहे, अशी माहिती आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. संदीप आशुर्बा आंधळे, वय 30 वर्ष, राहणार लिंबोडी असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील संदीप आशुर्बा आंधळे याच्याकडे एक टेम्पो आहे. त्याचा थकीत हप्ता भरण्यासाठी संदीप सोमवारी दुपारी अहमदनगरला दुचाकीवर गेला होता. तेथील काम आवरून तो रात्री दुचाकीवरून गावी परतत होता. दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान सोमवारी बीड ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वागळूज येथील वळणावर कळंब बोरीवरील बस क्रमांक MH09FL 0772 यामध्ये संदीपच्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात संदीप याचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुकुंद एकशिंगे, पोलीस अंमलदार शिवदास केदार यांनी अपघातस्थळी धाव घेतली व मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना केला. तसेच सदरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघातग्रस्त बस पोलीस ठाण्यात आणली असून याचा पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.